साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। एमआयएमचे फारुख शाब्दी यांची तोडफोड झालेल्या ठिकाणी भेट। हिंदू जन आक्रोश मोर्चा मार्गस्थ होताना शनिवारी सायंकाळी मधला मारुती परिसरात गोंधळ झाला होता। समाजकंटकांनी दुकानाची तोडफोड करत जोरदार घोषणाबाजी केली होती। सोलापुरातील एमआयएम प्रमुख हाजी फारुख शाब्दी हे रविवारी सायंकाळी घटनास्थळी जाऊन पीडित दुकानधारकांची भेट घेतली। घडलेल्या घटनेची सविस्तर हकीकत जाणून घेतली। एमआयएम प्रमुख हाजी फारुख शाब्दी यांचे आगमन होताच दुकानधारकांना घडलेली घटनेची हकीकत सांगितली। हिंदू जन आक्रोश मोर्चा जाताना काही समाजकंटकांनी हुल्लडबाजी करत 4 ते 5 दुकानात दगडफेक केली, पाण्याच्या बाटल्या फेकून तोडफोड केली। यामध्ये 4 ते 5 दुकानाच्या काचा फुटल्या, किरकोळ जखमी देखील झाले। सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला। सोलापूर शहरात 2 जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची कैफियत पीडित दुकानधारकांनी हाजी फारुख शाब्दी समोर व्यक्त केली। सोलापूर शहर आणि जिल्हा प्रमुख हाजी फारुख शाब्दी रविवारी सायंकाळी मधला मारुती ते मंगळवार बाजार परिसरात घटनास्थळी दाखल होताच व्यापाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती। हाजी फारुख शाब्दी यांनी दुकानधारकांना कायदेशीर लढाई लढू आणि संबंधित संशयित समाजकंटकांना कायदेशीर मार्गाने बंदोबस्त करू असे आश्वासन दिले। मधला मारुती बसवेश्वर महाराज चौक मार्गावर मुस्लिम समुदायाचे मोठ्या संख्येने व्यापारी दुकाने आहेत। हिंदू संघटना नेहमीच याच मार्गावरून मोर्चा काढतात, मिरवणूक काढतात आणि गोंधळ करत जातात। यापूर्वी देखील याच मार्गावर अशा घटना घडल्या आहेत। भविष्यात या व्यापारी मार्गावरून मिरवणूक आणि मोर्चांना परवानगी देऊ नका अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे। एमआयएमचे सोलापूर प्रमुख हाजी फारुख शाब्दी यांनी पोलीस आयुक्तांना भेटून पक्षातर्फे निवेदन देऊन कडक कारवाईची मागणी करू असे आश्वासन दिले आहे।